चंद्रपूर जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला आहे, परंतु पावसाने विश्रांती घेतली असली तरीही चंद्रपुरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। वर्धा नदीने आपला पात्र सोडलं आहे। आपण बघू शकतो किती मोठा हा पात्र आहे। या पात्राला सोडलं आहे आणि हा पूर्ण पाणी शेतात गेला आहे। त्याच्यामुळे 1400 हेक्टर अंदाजे 1400 हेक्टर शेती पाण्याखाली गेली असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे। सध्या आपण चंद्रपूर भोयगाव मार्गावर आहे। भोयगाव पूल आपण बघू शकतो। हा गडचांदूरला जाणारा प्रमुख मार्ग आहे। गडचांदूरला सगळ्या सिमेंट कंपन्या असतात आणि सिमेंट कंपन्या 4 दिवसापासून भोयगाव मार्ग पुरामुळे बंद असल्याने ज्या सिमेंट कंपन्या आहे आणि सिमेंट कंपन्यामुळे ज्या हेवी वाहतूक गडचांदूरला चालतं ते सगळं 4 दिवसापासून ठप्प आहे। पूर परिस्थितीमध्ये कोणीही चुकून पुलाचा वापर करू नये यासाठी प्रशासनाने जबाबदारी घेतलेली आहे आणि सावधगिरी बाळगून प्रशासन लक्ष ठेवून आहे। आणि चंद्रपूर जिल्ह्यातले अनेक मार्ग देखील या पुरामुळे बंद आहे। विशेष बाब म्हणजे तेलंगणाला जोडणारा राजुरा मार्ग बंद आहे। तर मी त्या ठिकाणी आहे। हा चंद्रपूर गडचांदूर भोयगाव मार्ग आहे। हा देखील गेल्या 4 दिवसापासून बंद आहे। त्याच्यामुळे वाहतूक जे ट्रान्सपोर्टिंगचे ट्रक आहे ते रस्त्यावरच उभे असल्याचे दिसून येत आहे 4 दिवसापासून। या पूर्ण पुरामुळे सर्वात जास्त जो फटका पडला आहे तो आहे सिमेंट फॅक्टरीना, कारण की हा जो मार्ग आहे हा सिमेंट फॅक्टरीने जातो। त्याच्यामुळे त्या सिमेंट फॅक्टरीपर्यंत वाहतूक होत नाही आहे। त्याच्यामुळे सर्वात जास्त फटका या गडचांदूरमध्ये असलेल्या सिमेंट फॅक्टरीला पडला असल्याचे चित्र दिसून येत आहे। पुन्हा 1-2 दिवस लागणार या पूर उतरायला। त्याच्यामुळे कुठेतरी अडचण मोठी निर्माण होत आहे। जिल्हा प्रशासन बी अलर्ट मोडवरती आहे। निलेश डहाट, TV9 मराठी, भोयगाव, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।